एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओची जर तुम्हाला पी-डी-एफ पाहिजे असेल तर पी-डी-एफसाठी एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा. त्या लिंकवर क्लिक करा आणि तो ग्रुप जॉइन करा. तुम्हाला ही पी-डी-एफ त्या ठिकाणी मोफतमध्ये मिळून जाईल किंवा माझा जो काही नंबर दिसतोय खाली त्यावर मला SMS करा. मी एका मिनिटामध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉइन करून घेईल. तेव्हा जर तुम्ही जॉइन होता येत नसाल लिंकने तरच मेसेज करा. होता येत असेल तर लगेच तुम्ही जॉइन करून ठेवा. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, राज्यामधील पहिलं वाईल्ड बफेलो अभयारण्य कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गडचिरोली. लक्षात ठेवायचं आपल्याला गडचिरोली. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. गडचिरोली हे महाराष्ट्रातील पहिलं वाईल्ड बफेलो म्हणजे रायन म्हैस अभयारण्य कोलामार्क ठिकाणी पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, MIDCचा अर्थ काय आहे? तर MIDCचा अर्थ आपल्याला माहित पाहिजे यापैकी नाही. तर मित्रांनो, MIDCचा अर्थ काय होतो? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. लक्षात ठेवायचं आपल्याला. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, कोणत्या ठिकाणी आहे? तर पर्याय क्रमांक 4 नागपूर हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या अंतर्गत खालीलपैकी कोण मुख्य माहिती आयुक्तांना शपथ देतात? तर मित्रांनो, लक्षात ठेवा राष्ट्रपती हे या ठिकाणी मुख्य आयुक्तांना या ठिकाणी काय केलं जातं? शपथ दिली जाते पहा यांच्यामार्फत. बघा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, पंचायत समितीच्या 2 सभांमध्ये किती महिन्यापेक्षा जास्त कालावधी असता कामा नये? तर किती महिना मित्रांनो? तर 1 महिना. पर्याय क्रमांक 1 1 महिना हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. पंचायत समितीच्या 2 सभांमध्ये 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसलं पाहिजे. टिंबटिंबमध्ये लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला होता. तर कधी केला होता मित्रांनो? तर लक्षात ठेवायचं आपल्याला ऑप्शन्स क्रमांक 2 1882 मित्रांनो आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा 1882. लॉर्ड रिपनने 1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा महत्वाचा जो काही ठराव आहे पहा तो केला होता. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला तर तुम्ही अतिशय तुमच्या फ्युचरबद्दल, तुमच्या कुटुंबाबद्दल अतिशय जागरूक आहात. तुम्हाला नक्की तुमच्या जिंदगीमध्ये काही ना काही करण्याची जबरदस्त इच्छा आहे. त्यामुळेच तुम्ही बघा या ठिकाणी एवढा अभ्यास केलेला आहे पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. आता बघा आपण एवढी फी भरणार आहे. फॉर्मची फी भरणार, चलन एवढं भरणार. त्यासाठी मित्रांनो पेपरला गेल्यावर आपल्याला काही ना काही आलं पाहिजे. यासाठी मित्रांनो या अभ्यासक्रमानुसार बघा अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी सेंड करणार आहे पहा. मित्रांनो, हे प्रश्न तुम्ही नक्की घेऊन टाका. सोबत मित्रांनो तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओज पण भेटणार आहे. या बॅचला तुम्ही नक्की ॲडमिशन घ्या. 9325230840 मित्रांनो हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. लगेच फोनपेमध्ये जा, हा नंबर टाईप करा. ₹399 पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये या ठिकाणी सगळं पाठवून देईल पहा. कारण की हे पैसे आपण कुठेही खर्च करतो. पेट्रोल म्हणा, कुठं लग्नाला गेलो म्हणा, कुठेही खर्च होतात आपले बघा. नाश्ता पाण्याला गेलो, जेवायला गेलो. परंतु मित्रांनो आपण योग्य ठिकाणी हे पैसे लावले. आता ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे पहा. गुंतवणूक आहे पहा तुमच्या भविष्यासाठी. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. यामधून तुम्हाला नोकरी भेटणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो हे प्रश्न आपली जी काही बॅच आहे बघा याला ॲडमिशन घ्या. कारण की मित्रांनो तुम्हाला फक्त तुमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्याचीच या ठिकाणी कॉम्पिटिशन असणार आहे. डायरेक्ट बघा बाकीच्याचं जराशी कमी झालेलं आहे पहा. त्यामुळं लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे. वेळ अजिबात वाया घालवू नका बघा. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. स्वतःला पूर्णपणे या ठिकाणी झोकून घ्या. पण ही पोस्ट नक्की भेटली पाहिजे असा अभ्यास आपण सर्व मिळून करू पहा. नक्कीच फायदा होईल मित्रांनो. 9325230840 हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. ₹399 सेंड करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळं पाठवून देईल पहा. गणपतीच्या वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणतं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे जस्त. पर्याय क्रमांक 3 जस्त याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. जस्त हे आवश्यक सूक्ष्मद्रव्य अन्नद्रव्य आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, अंडी घालणारे सस्तन प्राणी हे कोणत्या प्राणी वर्गामध्ये मोडतात? तर अंडी घालणारे सस्तन प्राणी मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 प्रोटोथेरिया याचं योग्य उत्तर आहे पहा. प्रोटोथेरिया. सुवर्ण क्रांतीचा संबंध कशाशी आहे? बघा सुवर्ण क्रांतीचा संबंध कशाशी आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा मधुमक्षिका पालन हे आपल्या याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट आहे पहा, सहकारी संस्थानाचे आर्थिक वर्ष किती असतं? म्हणजे कोणतं असतं? सहकारी संस्थानाचं आर्थिक वर्ष. तर मित्रांनो कोणतं असतं? तर पहा 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. 1 एप्रिल ते 31 मार्च. सहकारी संस्थानाचं आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च हे असतं पहा. 1 एप्रिल ते 31 मार्च. कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली? कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही जी काही पदवी आहे ही कोणी दिली? तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 गाडगे महाराज आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे गाडगे महाराज हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो,
बॉम्बे असोसिएशन संस्थेची स्थापना नाना शंकर सेठ यांनी केव्हा केली? बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना नाना शंकर सेठ यांनी केव्हा केली? तर 1852 मित्रांनो, आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे 1852. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष भूषवणारे प्रथम मराठी भाषक कोण आहेत? तर मित्रांनो, कोण आहेत? तर नारायणचंद गावकर हे याचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. नारायणचंद गावकर हे पहिले मराठी भाषिक अध्यक्ष होते. पहा, महात्मा गांधी यांनी चंपारण या ठिकाणी कोणता पहिला सत्याग्रह केला होता? मित्रांनो, कोणता पहिला सत्याग्रह केला होता? तर लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, कोणत्या वर्षी बघा पहिला सत्याग्रह केला होता? तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 4 1917 मित्रांनो, आपल्या याचं बरोबर उत्तर आहे काय? 1917. गांधीजींनी पहिला सत्याग्रह 1917 साली या ठिकाणी केला होता. पहा, पुढील प्रश्न मित्रांनो, टिंबटिंब यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. तर इंग्रजी शिक्षणाचा पाया मित्रांनो कोणी घातला होता? तर पर्याय क्रमांक 1 लॉर्ड मॅकॉले. मित्रांनो, लॉर्ड मॅकॉले यांनी भारतामध्ये काय केलं होतं? इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला होता. कशाचा? इंग्रजी शिक्षणाचा पाया. लॉर्ड मॅकॉलेच्या धोरणामुळे भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया या ठिकाणी पडला होता. महाराष्ट्रामध्ये टोटल किती प्रशासकीय विभाग आहेत? तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे 6 प्रशासकीय विभाग याचं बरोबर उत्तर आहे. किती? 6 प्रशासकीय विभाग आहेत. पहा, महाराष्ट्रामध्ये सर्वात पश्चिमेकडील जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात पश्चिमेकडील जिल्हा कोणता आहे? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 पालघर हे याचं काय? पहा, बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे पालघर. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की महाराष्ट्रामध्ये पहिला व्याघ्र प्रकल्प कोणत्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामधील स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? मित्रांनो, लक्षात ठेवा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? तर 929 याचं बरोबर उत्तर आहे. पहा, पर्याय क्रमांक 2 929 याचं काय? पहा, बरोबर उत्तर आहे. पहा, 2011च्या जनगणनेनुसार. मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर महाराष्ट्राच्या विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर लक्षात ठेवा सर्वांनी, पर्याय क्रमांक 4 वा मावळणकर हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. पहा, हे पहिले या ठिकाणी पहा अध्यक्ष होते. छठ पूजा उत्सव कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? मित्रांनो, छठ पूजा उत्सव कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? तर सर्वांनी लक्षात ठेवा, बिहार आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. पहा, पर्याय क्रमांक 4 बिहार हे याचं बरोबर उत्तर आहे. पहा, बिहारमध्ये साजरी केली जाते. वलसाड हा जिल्हा कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणता? वलसाड हा जिल्हा मित्रांनो कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक 3 गुजरात आपल्या याचं बरोबर उत्तर होईल. पहा, गुजरात राज्यामध्ये. पहा, 1972 सालच्या व्याघ्र गणनेनुसार भारतामध्ये केवळ किती व्याघ्र शिल्लक होते आणि दर वर्षांनी किती वर्षांनी व्याघ्रगणना होते? हा प्रश्न आपल्याला विचारलाय. तर 1972 साली जी काय झाली होती त्यानुसार बघा, पर्याय क्रमांक 3 1827 होते आणि दर मित्रांनो 4 वर्षांनी काय होते? वाघाची गणना केली जाते. पहा, समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की ड्रमलिन काय आहे? काय प्रश्न आहे? पहा, ड्रमलिन काय आहे? तर मित्रांनो, ड्रमलिन काय आहे? तर लक्षात ठेवा, हिमनदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेल्या लहान टेकड्या यालाच काय म्हणतात मित्रांनो? ड्रमनील असं म्हणतात. पहा, हिमनदीच्या भरण कार्यामुळे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. पहा, या ठिकाणी पहिली कापड गिरणी, त्याच्यानंतर जे काही महत्वाच्या जोड्या आहेत त्या लावायच्या आहेत. पहा, तर पहिली कापड गिरणी कधी झाली मित्रांनो? तर 1853 या ठिकाणी येईल. पहा, पहिली ताग गिरणी मित्रांनो, पहिली ताग गिरणी कधी झाली? तर मित्रांनो या ठिकाणी 1855. त्याच्यानंतर पहिला लोखंड कारखाना कधी झाला? तर पहिला लोखंड कारखाना मित्रांनो कधी झाला? तर हा झाला मित्रांनो 1854ला. आणि पहिला रेल्वे मार्ग कधी झाला होता? तर पहिला रेल्वे मार्ग झाला होता मित्रांनो, लक्षात ठेवा, या ठिकाणी 1911ला. समजलं? पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतामध्ये सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? आपल्याला भारतातली विचारली आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, नर्मदा ही आपली भारतामधील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी मित्रांनो. नर्मदा भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतामधील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? भारतामधील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 माहे हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. काय? माहे. मित्रांनो, पॉंडिचेरीमधील माहे हा जिल्हा भारतामधील सर्वात लहान जिल्हा आहे. पहा, भारताला सर्वात कमी भूसीमा लाभलेला देश कोणता आहे? भारताला सर्वात कमी भूसीमा लाभलेला देश कोणता आहे?
तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला पर्याय क्रमांक 2 अफगाणिस्तान हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. अफगाणिस्तान. भारताची अफगाणिस्तान सोबतची सीमा सर्वात कमी लांबीची पहा. कमला वॉटर कोणत्या ठिकाणी आहे? कमला टॉवर विचारला आपल्याला. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक 3 कानपूर आपल्या याचं बरोबर उत्तर होईल. काय? कानपूर. चेकपॉक स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे? चेकपॉक स्टेडियम कोठे आहे? सांगा पटकन. तर चेन्नई मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 चेन्नई याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारताचं राष्ट्रीय खाद्य काय आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 खिचडी हे भारताचं काय राष्ट्रीय खाद्य आहे पहा. ईशान्य मान्सून वारे टिंब या कालावधीमध्ये वाहतात. ईशान्य मान्सून वारे कोणत्या मध्ये वाहतात? नोव्हेंबर ते फेब्रुवारी. लक्षात ठेवा मित्रांनो नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये वाहतात. लातूर या जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यामधून झाली? लातूर या जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली? तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 उस्मानाबाद. आता नवीन नाव काय पहा धाराशिव याचं नवीन नाव आहे पहा. पुढील प्रश्न मित्रांनो विदर्भामधील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर विदर्भातील सर्वात उंच शिखर आहे पहा बैराट. लक्षात ठेवा मित्रांनो बैराट. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा मुदखेड डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणता? मुदखेड डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो नांदेड आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 नांदेड. पुढील प्रश्न मित्रांनो अंजीर या पिकासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो राजेवाडी पुणे हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. राजेवाडी पुणे पर्याय क्रमांक 3. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला तर तुम्ही अतिशय तुमच्या फ्युचरबद्दल, तुमच्या कुटुंबाबद्दल अतिशय जागरूक आहात. तुम्हाला नक्की तुमच्या जिंदगीमध्ये काही ना काही करण्याची जबरदस्त इच्छा आहे. त्यामुळेच तुम्ही बघा या ठिकाणी एवढा अभ्यास केलेला आहे पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. आता बघा आपण एवढी फी भरणार आहे. फॉर्मची फी भरणार, चलन एवढं भरणार. त्यासाठी मित्रांनो पेपरला गेल्यावर आपल्याला काही ना काही आलं पाहिजे. यासाठी मित्रांनो या अभ्यासक्रमानुसार बघा अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी सेंड करणार आहे पहा. मित्रांनो हे प्रश्न तुम्ही नक्की घेऊन टाका. सोबत मित्रांनो तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओज पण भेटणार आहे. या बॅचला तुम्ही नक्की ॲडमिशन घ्या. 9325230840 मित्रांनो हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. लगेच फोनपेमध्ये जा. हा नंबर टाईप करा. ₹399 पेमेंट करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये या ठिकाणी सगळं पाठवून देईल पहा. कारण की हे पैसे आपण कुठेही खर्च करतो. पेट्रोल म्हणा, कुठं लग्नाला गेलो म्हणा, कुठेही खर्च होतात आपले बघा. नाश्ता पाण्याला गेलो, जेवायला गेलो. परंतु मित्रांनो आपण योग्य ठिकाणी हे पैसे लावले. आता ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे पहा. गुंतवणूक आहे पहा तुमच्या भविष्यासाठी. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. यामधून तुम्हाला नोकरी भेटणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो हे प्रश्न आपली जी काही बॅच आहे बघा याला ॲडमिशन घ्या. कारण की मित्रांनो तुम्हाला फक्त तुमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्याचीच या ठिकाणी कॉम्पिटिशन असणार आहे. डायरेक्ट बघा बाकीच्याचं जराशी कमी झालेलं आहे पहा. त्यामुळं लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे. वेळ अजिबात वाया घालू नका. बघा रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. स्वतःला पूर्णपणे या ठिकाणी झोकून घ्या. पण ही पोस्ट नक्की भेटली पाहिजे असा अभ्यास आपण सर्व मिळून करू पहा. नक्कीच फायदा होईल मित्रांनो. 9325230840 हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. ₹399 सेंड करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सगळं पाठवून देईल पहा.